माझं नाव आहे अनंता साहेबराव असोलकर, प्राथमिक पदवीधर गणित विज्ञान। माझी शाळा आहे PM श्री जिल्हा परिषद प्रशाला दैठणा, तालुका जिल्हा परभणी। या शाळेतून माझ्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे मॅजिक मोबाईल आणि अध्ययन निष्पत्ती चरखा। आज आपण एक मॅजिक बघणार आहोत। यामध्ये हा मॅजिक मोबाईलचा चार्ट दिलेला आहे। हा मॅजिक मोबाईलचा एक शैक्षणिक साहित्य। याच्यामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळे चार्ट आपल्याला करता येतात। तर हा मॅजिक मोबाईल आहे। मॅजिक मोबाईलला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खाचेवर बसवायचं आहे आणि इथं 2 डबे आहेत। ही वरची डबी कुठेही प्रश्न वर्तुळावर अशी फिरते आणि त्यामुळं कोणताही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता येतो। सुरुवातीला आपण आज हे शास्त्रज्ञ दिलेले आहेत आणि त्यांची शोध दिलेले आहेत, याचं आपण स्वयं अध्ययन करूया। या ठिकाणी ठेवल्यानंतर आपण पाहूया की मेरी क्युरी या शास्त्रज्ञांनी कोणता शोध लावला। तो हा मोबाईल आपल्याला आपोआप उत्तर देणार। तो मोबाईलला आपण असं कुठूनही फिरून आणलं तरी तो उत्तर अचूक देतो आपला। या ठिकाणी वर्तुळावर ठेवल्यानंतर मोबाईल हा उत्तर दाखवणार। मेरी क्युरीने रेडियमचा शोध लावला। या पद्धतीनं हा मोबाईल आपल्याला आपोआप उत्तर देतो। त्याचं नावच आहे मॅजिक मोबाईल। त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊया की डॉक्टर CV रामन यांनी कोणता शोध लावला। या शोधाची जी माहिती आहे त्याचं जे चित्र आहे ते मोबाईल आपल्याला दाखवणार। CV रामननं रामन इफेक्ट नावाचा शोध लावला आहे। या पद्धतीनं आपला हा मॅजिक मोबाईल हा विद्यार्थ्यासाठी स्वयं अध्ययन अचूक उत्तर देतो। या चार्टचे उपयोग आपण दोन्ही पद्धतीनं करू शकतो। चार्ट दोन्ही साईडनं घेऊ शकतो आपण। उदाहरणार्थ हे घेतलं आपण, इयत्ता 8वीचं घेतलं की पदार्थ व रेणुसूत्र हा चार्ट टाकला। तर या ठिकाणी आपण पाहूया की मिठाचे रेणुसूत्र काय आहे। तर मोबाईल हा अचूक उत्तर देईल आपल्याला। मिठाचं रेणुसूत्र हे NaCl हे मोबाईलनं आपल्याला अचूक दाखवलेलं आहे। या पद्धतीनं हा मॅजिक मोबाईल आहे। या ठिकाणी आपण ह्या चार्टचा उपयोग दोन्ही पद्धतीने करू शकतो, समोर आणि पाठीमागून। त्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपण अनेक प्रकारचे चार्ट बनवलेले आहेत। हे इयत्ता 6वी आणि 7वी गणितासाठी आवाज कमी करतो। 6वी गणित आणि विज्ञानसाठी चार्ट बनवले आहेत। हे रंग वापरलेले आपण। त्याच्यानंतर हे गुलाबी रंग 7वीसाठी वापरला आहे। याच्यात विज्ञान आणि गणिताचे चार्ट आहेत। 8वीसाठी आपण पिवळसर रंग वापरलेला आहे। त्याच्यामध्ये विज्ञान आणि गणिताचे चार्ट बनवलेले आहेत। आणि सामाजिक उपयोग म्हणून आणखीन आपण पाठीमागं व्हाईट कलरमध्ये बनवलेले आहेत। या पद्धतीनं आपल्याला आणि हे साध्या गजामध्ये बनवलेले आपण हे स्टँड कुठेही घेऊन शकतो। आणि मॅजिक मोबाईलची पाटी, ही मॅजिक मोबाईलची पाटी न्यायला आणायला सोपी आहे। हिचं आपल्याला लगेच या पद्धतीनं फोल्ड करून नेता येईल आणि अशा पद्धतीनं आपल्याला मोबाईलसारखी घेऊन म्हणजे कुठेही घेऊन जाता येईल, अशा पद्धतीचं साहित्य आहे। त्याच्यानंतर माझं जे दुसरं साहित्य आहे आणि ह्या टाकाऊ वस्तू आहेत। ही सोनारामधली डब्बी आहे, हे घड्याळीचा काच आहे, हा टाकाऊ मोबाईल आहे। वर्क कसं करतो? हे वर्क हा तो चुंबकाच्या तत्वावर करतो। या पद्धतीनं आपल्याला कुठेही मोबाईल प्रश्न वर्तुळावर ठेवता येईल आणि उत्तर शोधता येईल। या पद्धतीनं हा कार्य करतो। त्याच्यानंतर हे जे दुसरं साहित्य आहे याचं नाव आहे अध्ययन निष्पत्ती चरखा। तर याच्यामध्ये आपण या पद्धतीनं हे चार्ट काढू शकतो बाहेर असे आणि दुसरे हे चार्ट टाकू शकतो। याच्यामध्ये याचा उपयोग आडवावी हा या पद्धतीनं फिरवता येतो आणि याला काढल्यानंतर उभय पद्धतीनं फिरवता येते। पकड घे ना आरुष, काढू का नको काढू। तर इथं स्वाध्याय कार्ड दिलेले आहेत। इथं 100 स्वाध्याय कार्ड प्रत्येक कोपऱ्यात आपण काढू शकतो। अशा पद्धतीनं हे सर्व अध्ययन निष्पत्तीवरचे कार्ड आहेत। विद्यार्थी 4ही दिशेला बसून या पद्धतीनं कार्ड काढू शकतात आणि स्वयं अध्ययन करू शकतात। आणि हे कार्ड सगळे टाकाऊ हे वापरलेत आपण, जे काही याचा वापर करतो की पुष्टे वगैरे, आणि त्याला झेरॉक्स पेपरवरून आणि मी स्वतः हे हस्ताक्षरात लिहिलेले आहेत। या पद्धतीनं 4ही दिशेनं अशा पद्धतीनं प्रश्न स्वयं अध्ययन कार्डचा उपयोग होतो। पकड देन पिवळ्या डब्यात। तर याला काढल्यानंतर याला आपल्याला काढता येते। पकड त्या मोठ्या डब्यात आहे।
याला या पद्धतीनं सोप्या पद्धतीने फिट करता येतो आणि याचीसुद्धा फोल्डिंग होते. हे जे साहित्य आहे या पूर्ण या त्रिकोणी आकाराच्या पेटीमध्ये बसवलेलं आहे. त्याच्यामध्ये या पद्धतीनं ती बनवलेली आहे. तिला उघडून दाखव. तर तिचं उघडल्यानंतर आपल्यामध्ये हे सर्व साहित्य या ठिकाणी बसते. हे ने-आण करण्यास अत्यंत सोपं आहे, कुठेही नेऊ शकतो आणि हे दीर्घकाळ टिकाऊ आहे. याला काही खर्च येत नाही. फक्त हा या लोखंडाला मला बनवायलाच जवळपास 280 रुपये खर्च आला. हे किलोवर बनवून घेतलं मी आणि या पद्धतीने याला सहज काढता येते. हे हाताळायला सुद्धा विद्यार्थ्यांना सोपं आहे. या ठिकाणी आपण हा सहज इथं बसू शकतो. याला या पद्धतीनं आपल्याला फिटही करता येते आणि या पद्धतीने तो फिरतो. म्हणजे काही आपले चार्ट आडवे असतील तर काही चार्ट हे उभे असतील. त्यामुळं आता आपण आडवे चार्ट टाकलेले होते, आता काही एखादा उभा चार्ट टाकून बघूया. या चार्ट पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्याला हे काढता येतील. असे चार्ट सहज काढता येतात आणि आपल्याला दुसरे चार्ट टाकता येतात. समजा उदाहरणार्थ आपण हा चार्ट टाकला तर सहज आपल्याला विद्यार्थ्यांना असे वेगवेगळे चार्ट टाकता येतात. आता या ठिकाणी आपण रबर लावा आणि जोड्या जुळवा ह्या पद्धतीचा उपक्रम घेतलेला आहे. ते विद्यार्थी सहज पद्धतीनं मुळाचं काय कार्य आहे ते रबर लावून जोड्या जुळवतात. उदाहरणार्थ मूळ हे वनस्पतीचे अन्न शोषून घेते. या पद्धतीनं हे विद्यार्थी अशा पद्धतीनं जोड्या जुळवतात. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे असे बंच करावे लागतील, गट करावे लागतील आणि त्यामुळं प्रत्येक पाठावर अशा पद्धतीचं स्वयं अध्ययन किंवा मूल्यमापन आपल्याला विद्यार्थ्याकडून झालेल्या शिकवलेल्या भागाची उजळणी घेता येईल. माझा एक प्रश्न आहे की काय प्रॉब्लेम उद्भव राहिला की तुम्हाला हे असं प्रोजेक्ट बनवण्याचं डोक्यात आलं? की मला विद्यार्थ्यांबाबत अत्यंत तळमळ आहे. जे अप्रगत विद्यार्थी आहे, बोलत नाहीत किंवा पुढे येत नाहीत किंवा त्यांना बऱ्याच गोष्टी सहज सांगितलेल्या कळत नाहीत की मग त्यांना वेगवेगळ्या कृतीतून मजेतून त्यांना मनोरंजनातून कसं शिकवता येईल या उद्देशानं मी हे साहित्य बनवलेले आहे. जे विद्यार्थी न बोलणारे आहेत की कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी तर सहज करतात, परंतु जे मागे राहणारे आहेत आणि सतत त्या वर्गातून पुढे आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हे साहित्य अगदी म्हणजे भरपूर गुणवत्तादायक परिणामकारक करणारा असं आहे. किती खर्च आला असेल याच्यासाठी काही खर्च जवळपास येणार नाही. हे सगळे पुठ्ठे टाकाऊ बनवलेले आहेत. हे वेगवेगळ्या खोक्यांचे पुष्टे आहेत. याच्यासाठी आपण साधं ड्रॉइंग शीट वापरलेलं आहे. कधी क्रेप पेपर वापरलेला आहे. आपण साधे पतंगी ताव आणतो त्या पद्धतीचे ताव आणलेले आहेत आणि काही ड्रॉइंग शीट वापरलेले आहेत. फक्त मला याला जो खर्च आलेला आहे तो 380 रुपये आलेला आहे. स्टँड बनवण्यासाठी. आणि याला काही नाही, फक्त एक पॅडचा पुष्टा लावलेला आहे आणि हे सगळं टाकाऊ वस्तू. ही सोनाराची डबी आहे, टाकाऊ मोबाईल आहे, हा घडीचा काटा आहे. या पद्धतीनं आपल्याला सहज हे मॅजिक मोबाईल हे उपकरण बनवता येईल. त्याच्यानंतर विविध जे काही बाहेर स्टॉल लागतात इतर विषयांसाठी त्याच्यावरसुद्धा हा सहज उपयोग. म्हणजे याचा विज्ञान आणि गणित ह्याच्यासाठीच नाही तर याचा बहुउपयोग होतो. तुम्ही याच्यावर उर्दू बी शिकू शकता, मराठी बी शिकू शकता, गणित बी शिकू शकता, इंग्रजी बी शिकू शकता, इतिहास भूगोल बी शिकू शकता. म्हणजे कोणत्याही वर्गासाठी कोणत्याही येतीसाठी चालते आणि हे बनवायला काही अगदी अवघड नाही. हे कोणत्याही सरांना बनवता येईल. या पद्धतीचं हे मॅजिक मोबाईल हे बहुउद्देशीय साहित्य आहे आणि त्यामुळं विद्यार्थी जास्तीत जास्त न बोलणारे स्वयं अध्ययन पद्धतीनं करतात आणि त्यामुळं नको असलेले प्रश्न अवघड घटक सोप्या पद्धतीनं आपल्याला सहज मनोरंजनातून शिकवता येतात. अशा पद्धतीचं हे दृकश्राव्य साहित्य आहे. मी 4वर आहे ना, माझी 4 हलवू शकत नाही तुम्ही तुमचा 4नेच मल्टिप्लाय करा. 4च्या पाण्याची नाही संख्या तुम्ही इथे कुठेही घेऊ शकता. 4 5 20 तुम्ही 20 घेऊ शकता, 4 चौक 16 घेऊ शकता. चला शिकूया खेळाची जादू. आज आपल्या विद्यार्थ्यासाठी 5वीच्या विद्यार्थ्यापासून 1ली ते 5वीपर्यंत विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षण गणित विषय शिकवला जातो. हा गणित विषय असा आहे की 1 पासून 100 रोग उजळणी, त्या उजळणीच्या मार्फत प्रत्येकाले सम संख्या कोणती, नैसर्गिक संख्या कोणती, पूर्णांक कोणता, समसंख्या,
विषम संख्या, मूळ संख्या, वर्गसंख्या अशा प्रकारच्या पूर्ण या शाळेमधील मुलांना पहिली ते 5वीपर्यंत शिकवल्या जाते. आणि याच्यातून आम्ही असा स्टॉल लावलेला आहे. यामधून प्रत्येक मुलाला या स्टॉलमधून शिकाय भेटलं पाहिजे याकरिता आम्ही हा जे या प्रदर्शनात स्टॉल लावलेला आहे त्याचं उद्दिष्ट आहे. हा विद्यार्थ्याकरिता चढता क्रमांक आणि उतरता क्रमांक त्यांना समजला पाहिजे, त्यांच्या लक्षात राहायला पाहिजे म्हणून आम्ही पृष्ठाच्या माध्यमातून एक तयार केलेला बोर्ड आहे, ते हाताने केलेले आहे. अशा प्रकारे आम्ही सर्व मुलांना खेळातून मार्गदर्शन करतो. आमच्या शाळेचे माझे नाव आहे श्री दामोदर शंकर चौधरी, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांजळा. नमस्कार, माझं नाव सहदेव दिनकर पालव. माझी शाळा आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चुनाकुळ नंबर 1, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या जे शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे त्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे ग6वी संकल्पना केंद्र. आता ह्या साहित्याचं नावच मी मुद्दामून असं ठेवलेलं आहे ग6वी. बऱ्याच वेळा मुलांच्या कानावरून शब्द गेलेले असतात. लसावी, मसावी हे गणिताचे भाग आहेत, म्हणून मी थोडंसं क्रिएटिव्ह लक्षात घेऊन मी काय केलं आहे की ग6वी असं नाव दिलं. आता याचं फुल फॉर्म असं आहे ग6वी म्हणजेच गणित सामान्य विज्ञान. म्हणजेच गणित आणि सामान्य विज्ञान या दोन्ही घटकावरती आधारित मी काही स्पेशल थोडक्यात जरी असली तरी महत्त्वाची असली साहित्य मी इथे तयार केलेले आहेत. त्यामुळे आपण गणितापासून सुरुवात करू, मग आपण पुन्हा विज्ञानाकडे वळू. हा एक गणितीय बुद्धिबळ म्हणून एक खेळ तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये 2 खेळाडू खेळू शकतात. याच्यामध्ये कसं आहे की ब्लू कलरचा बी खेळाडू आहे आणि ग्रीन कलरचा ए खेळाडू आहे. यामध्ये रूल असा आहे की जो खेळाडू सलग उभे 4 किंवा आडवे 4 आपल्या सोंगट्या तयार करेल किंवा घरं घेईल तो खेळाडू जिंकलेला असेल. मग उदाहरणार्थ असं असेल की आता ही खेळ चालूच होता, याच्यामध्ये ग्रीन कलरचा जर टर्न आला असेल तर ज्याने 2 वर जर घेतलं तर बे पंचे 10, बे पंचे 10, पण 10 नंबरचं घर ब्लॉक आहे, मग आपण 5 एके 5, मग 5 नंबरचं घर हा ग्रीन कलर आपल्या ताब्यात घेऊ शकतो. अशा प्रकारे उभे 4 किंवा आडवे 4 करून 1 ते 9 पाढ्यांचे दृढीकरण करण्यासाठी एक छोटासा खेळ तयार केलेला आहे आणि मुलंही छान आनंदाने खेळतात. मग त्याच्यामध्ये मुलांचं 1 ते 9 पाढ्यांचे पाढे देखील होतात आणि ज्यांना जमत नाहीत ते देखील खेळण्यासाठी ते पाढे पाठ करण्याचा प्रयत्न करतात. सोबतच 1 ते 9 पाढे झाल्याच्या नंतर आपण 11 ते 99 पाढ्यांच्या पुढे आपण वळणार आहोत. हे करत असताना 11 ते 99 पाढे तयार करण्यासाठी मी साधे 2 चक्र तयार केलेले आहेत. या फक्त 2 चक्राच्या साहाय्याने 11 पासून 99 पर्यंतचे पाढे सहजरित्या तयार करतोय. कुठल्याही 2 रेषा निळ्या रंगाच्या रेषा जोडायच्या आणि आपल्याला हवा असलेला पाढा आपण तयार करू शकतो. जसं की मी उदाहरणार्थ इथे घेतोय की आपण घेतोय 88चा पाढा आपण इथे तयार करू शकतोय. कंसामध्ये असलेल्या संख्यांची बेरीज करा आणि पुढे कंसाच्या बाहेर असलेली संख्या ही एकक स्थानाला जोडा. जसं की 8 अधिक 0 म्हणजेच 8 आणि एकक स्थानाला जोडले 8 म्हणजे झाले 88. 16 अधिक 1 17, 17च्या पुढे 6 जोडले तर 17 6 म्हणजेच 176, म्हणजेच 88 दुने 176. 24 अधिक 2 26 म्हणजे 264. अशा प्रकारे आपण जलदरित्या आपण 11 पासून 99 पर्यंतचे पाढे या 2 चक्रांच्या सहाय्याने आपण तयार करू शकतो. तसंच इथे पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी मुलांना सहजरित्या जमत नाही. अधिक 2 वजा 5 असं म्हटलं की उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं हे कळत नाही. उदाहरण आपण घेऊ की अधिक 4 आहे आणि वजा 6 आहे. हिरव्या रंगाच्या पट्ट्या हे प्रश्न दर्शवतात आणि निळ्या रंगाची पट्टी ही उत्तर दर्शवते. जिथे छेदनबिंदू ह्या धाग्याचं असेल, दोऱ्याचं असेल ते त्याचं उत्तर असेल. आपण घेऊया अधिक 4 वजा 6. आपल्याला असं दिसतंय की छेदनबिंदू हा वजा 2 वरती आहे, म्हणजे ह्या दोघांचं उत्तर आहे वजा 2. अधिक 4 वजा 6. दुसरं आपण घेऊ अधिक 9 वजा 9, मग उत्तर काय 0वर आलेलं आहे, उत्तर आहे त्याचे 0. अशा प्रकारे आपण कमीत कमी या पट्टीवरती अधिक 18 वजा 18 अशा प्रकारचे आपण इथे प्रश्नोत्तरं घेऊ शकतो, जी सहजरित्या अधिक आणि वजाबाकीची गुणाकार मुलं इथे शिकतात. हा आहे भूमितील आहे, म्हणजेच याला आपण जीवगोड पण होऊ शकतो. याच्यामध्ये सर काय केलेलं आहे, बऱ्याच संकल्पना आपण इथे शिकू शकतोय. साध्या सोप्या मुलांना रेषाखंड दाखवणे, त्रिकोण दाखवला आहे मी इथे. काटकोन त्रिकोण कसा असतो, त्याला बाजू किती असतात, त्रिकोणाचे सगळे प्रकार, चौकोनाचे प्रकार, कोणांचे प्रकार यामध्ये आपण मुलांना शिकवू शकतोय. म्हणजेच आलेख देखील याच्यावर आपण शिकवतो. जसं की इथे मी दाखवलेलं आहे आयतालेख शिकवणे,
जोडस्तंभालेख शिकवणे हे देखील आपण याच्यावरती करू शकतो. याच्यात बऱ्याच कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, याच्यावरती आपण मुलांना शिकवू शकतो. पुढचं आहे ते म्हणजेच ओरस्टेड या शास्त्रज्ञांनी सुरुवात जी केली ती म्हणजेच आपली जी विद्युतधारा आहे ते विद्युतधारेच्या अवतीभोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होत आहे, पण ते चुंबकीय क्षेत्र आपल्याला दिसत नाही. मग ते दाखवण्यासाठी आपण या चुंबकीय सूचीचा आपण इथे उपयोग करून याला आपण विद्युतधारा देणार आहोत. हा आहे विद्युत वाहक. या वाहकाला विद्युतधारा दिली असता चुंबक सूचीमध्ये निर्माण होणारे या वाहकाला आपण जेव्हा विद्युतधारा देतो तेव्हा त्या आपल्याला चुंबक सूचीमध्ये विचलन झालेले दिसून येते. सुरुवातीला आपल्याला लाल रंगाची चुंबक सूची, लाल रंग जो आहे तो आपल्याला उजवीकडे जाताना दिसत होता. आपण जर विद्युतधारेचा प्रवाहाची दिशा जर बदलली तर आपल्याला विचलनाची दिशा देखील आपल्याला दिसून येते. इथे आपण दोन गोष्टी शिकतोय, ते म्हणजेच वाहकाच्या अवतीभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होत आहे आणि जर चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असेल तर त्याची दिशा देखील म्हणजेच विद्युत प्रवाह जरची दिशा बदलली तर त्याची क्षेत्राची दिशा देखील बदलते, हेही आपण शिकतोय. दुसरी गोष्ट म्हणजेच आपण ही दिशा जर असेल, आता हे चुंबकीय क्षेत्र आहे, मग ते कशा प्रकारचं आहे ते आपल्याला दिसत नाही, कोणत्या आकाराचं आहे, कसं आहे. मग याच्यासाठी आपण काय करणार आहोत, आयन फिलिंग म्हणजेच लोखंडाच्या छोट्या छोट्या कण किंवा किस जो आपण म्हणतो तो याच्यामध्ये आपण टाकून घेत आहोत. आता हे टाकल्याच्या नंतर ह्या वाहकाला एक सरळ आपण वाहक घेतलेला आहे, कंडक्टर म्हणतो आपण त्याला. यामध्ये आपण काय करणार आहोत, इथे विद्युतधारा आपण याला देणार आहोत आणि थोडेसे 1-2-3 टिचक्या मारल्यानंतर आपल्याला असं दिसेल की काही वर्तुळे इथे तयार झालेली दिसतात. म्हणजेच इथे चुंबकीय क्षेत्र जे निर्माण होत आहे ते वर्तुळाकार दिशेने होत आहे आपल्याला इथे दिसून येते. कारण कोणता आकार कशा प्रकारे आहे आपल्याला इथे कळत नाही, ते इथे आपण बघू शकतोय. आता याच्या पलीकडे जाऊन मुलांना हाही प्रश्न पडतो की वर्तुळाची कोणत्या दिशेने फिरत आहे, म्हणजे विद्युत चुंबकीय क्षेत्र हे या दिशेने आहे की या दिशेने आहे, ही देखील दिशा इथे कळत नाही. मग ती दिशा देखील आपण इथे दाखवू शकतो. साधे सोपे होका यंत्र जे असतात आपले चुंबकीय सूची जी आहे ते आपण इथे ठेवतोय. आता एक तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर याची निडलची जे पॉईंट आउट आहे ते सगळे एकाच दिशेला दिसतात आपल्याला, म्हणजे सरळ या बाजूला दिसतात. आता आपण जेव्हा आपण त्याला विद्युतधारा देणार आहोत तेव्हा आपल्याला इथे आपण बघू शकतोय की आपल्याला त्याचा निडलचा जो पॉईंट आउट आहे तो सगळे एका दिशेने झालेले दिसत आहेत. म्हणजेच विद्युत चुंबकीय क्षेत्र हे या दिशेने आहे, या दिशेने आपल्याला दिसून येतं. जर इथेही आपण जर विद्युतधारेची दिशा जर बदलली तर चुंबकीय क्षेत्राची दिशा इथे बदललेली आपल्याला दिसते. म्हणजेच पॉईंट जो आहे तो विरुद्ध दिशेला आपल्याला झालेला दिसतोय. म्हणजेच एक छोटासा कन्सेप्टवरून आपण मुलांना 5वी-6वीच्या मुलांना ह्या कन्सेप्ट छोटासा दाखवून देखील आपण 10वीपर्यंतचा कन्सेप्ट एक 10 ते 15 मिनिटात आपण शिकवू शकतोय छोटासा कन्सेप्टवरून. विद्युत मी असा कसा, याला नाव दिलं आहे मी असा कसा. ॲक्च्युली आहे विद्युत चुंबक आहे. विद्युत चुंबक म्हणजेच काय, तर एखाद्या वाहकाला आपण गोलाकार गुंडाळी करून त्याच्यामध्ये आपण लोखंडाचा एक खिळा आपण टाकलेला आहे. मग अशा वेळेला काय होईल, याला जर आपण विद्युतधारा दिली म्हणजेच आपण इथे सेल जोडू. आता इथे काय दिसेल आपल्याला की सेल जोडल्यामुळे इथे विद्युतधारा चालू झालेली आहे. आता जर आपण इथे लोखंडाच्या पिन्स जे आहेत आपण जर याच्या जवळ नेल्या तर त्या आपल्याला चिकटलेल्या दिसून येतात. पण हा प्रयोग साधा सोपा कुठे आहे, हा प्रयोग साधा सोपा पुस्तकामध्ये आहे सर, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मुलांना हा प्रश्न पडला पाहिजे की आपण प्रश्न पाडण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे की लोखंडाचाच खिळा आपण का घेतलाय. मग अशा वेळेला आपण काय करू, लोखंडाचा खिळा आपण काढू. मग त्याच्यासाठी मी अशा प्रकारे हा विचार करून काय केलं आहे, स्ट्रॉला आपण इथे तारेचं एक गुंडाळी केलेली आहे, त्याला नालकुंतलपण म्हणून तशा प्रकारची एक सिस्टीम तयार केलेली आहे. मग आपण काय करू, याच्यामध्ये आपण कॉपर टाकून बघू आणि मग अट्रॅक्शन होते का बघू, म्हणजेच ते लोखंडाच्या पिनांना घेते का बघूया. तर नाही, असं होत नाही आहे. परत आपण काय करू, ॲल्युमिनियम टाकून बघू. मग ॲल्युमिनियम टाकल्यानंतर असं होतं आहे का बघू, तर नाही. अशा प्रकारे आपल्याला अट्रॅक्शन झालेलं दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो आहे की विद्युत चुंबक तयार करण्यासाठी चुंबकीय पदार्थ आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणजे मग आयन असेल, कोबाल्ट असेल किंवा निकेल असेल, अशा प्रकारचे पदार्थ घेतल्यानंतरच विद्युत चुंबक तयार होऊ शकतो. कारण त्यामध्येच तशा प्रकारचे डोमेन स्ट्रक्चर्स तयार होतात. मग म्हणूनच आपण लोखंडाचा खिळा हा पुस्तकात दाखवल्याप्रमाणे आपण लोखंडाचा खिळा विद्युत चुंबक तयार करण्यासाठी घेत असतो. पण त्यासाठी आपण ॲल्युमिनियम किंवा कॉपर घेत नाही. कारण प्रश्न मुलांना हा पडला पाहिजे सर की वाहकाला
मगाशी आपण तर दाखवतोय मुलांना की वाहकाच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतंय, म्हणजे हा चुंबकाचं काम करू शकतोय, मग याच्याभोवती हा पिनान्सना अट्रॅक्ट करू शकतोय. पण नाही, ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये अट्रॅक्शन होत नाही, तर त्या वाइंडिंगमध्ये आणि याच्यामध्ये रिपल्शन होतं आणि ते एकमेकांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात. असा एक साधा सोपा प्रयोग दाखवलेला आहे. एक प्रश्न आहे मला. हो सर. की कुठल्या वर्गाचा विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्हाला असं प्रश्न पडला की असं हे प्रोजेक्ट जे आहे छोटे छोटे तुम्ही जे यंत्र बनवलेले आहेत, तर कुठल्या वर्गाला शिकवताना तुमच्या आलं की असं बनवलं पाहिजे जेव्हा हे मुलांना शिकण्यासाठी जास्त आसान होईल, उपयुक्त होईल किंवा सोपं होईल? आता मी सध्या सर जिल्हा परिषद या शाळेवरती कार्यरत आहे. मग लहान मुलांना शिकवत असताना म्हणजे 6वी 7वी मुलं म्हणजे 6वी आणि 7वीच्या मुलांना, त्या मुलांमध्ये जी पुस्तकांमध्ये दिलेले कन्सेप्ट जे आहेत ते बेसिक कन्सेप्ट आहेत. म्हणजे जसं की चुंबकाचे ध्रुव कसे असतात, ते कशामध्ये अट्रॅक्शन होतं, कोणत्यामध्ये रिपल्शन होतं. पण आपलं किंवा एखादं वाक्य लिहिलेलं असतं, जसं की मी त्याचं उदाहरण तुम्हाला दाखवेन की म्हणजेच हा आहे बर्नौलीज प्रिन्सिपलवरती आधारित हा प्रयोग आहे. मग त्याचं 6वीच्या पुस्तकामध्ये सर एकच वाक्य लिहिलेलं आहे, हवेचा वेग जर जास्त असेल तर दाब कमी असतो आणि वेग जर कमी असेल तर दाब जास्त असतो. म्हणजे हे एक वाक्य लिहिलेलं आहे, परंतु त्याच्यावरती आधारित कोणतीही ॲक्टिव्हिटी नाही आहे, परंतु ती ॲक्टिव्हिटी मुलांना समजली पाहिजे. म्हणून हाच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की हे शिकवत असताना की वाक्यावर आधारित मला काय ॲक्टिव्हिटी करता येईल, किंवा हेच नाही तर मुलांना पुढे जाऊन 10वीपर्यंत शिकत असताना बर्नौलीज प्रिन्सिपल कुठे शिकायची गरज पडणार नाही. ते लगेच त्यांच्या लक्षात आलं की जे सरांनी हा प्रयोग दाखवला होता, वेग जास्त दाब कमी. मग हे छोट्या मुलांना शिकवत असताना मला ह्या गोष्टी समजल्या की भविष्यात जाऊन हळूहळू 10वीपर्यंतच्या मुलांना कन्सेप्ट तिथेच समजले पाहिजे. ओके, थँक्यू सर. मी व्हॉट्सअप माझं यूट्यूबचं चॅनल आहे ना, मग त्यांचं बघत असताना ते मला सर्विस मेसेज करतात राजकुमार पाटील, मग त्यांनी हे मॉडेल संख्या वाचन करू शकतो, मनी खाली जातोय म्हणजे उतरतोय, मनी वर जातोय म्हणजे चढतोय. ऑटोमॅटिकली माझे नाव श्रीकांत सोमनाथ गाडेकर, इयत्ता 10वीचा मी विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल डोळखाम. माझी शाळा ठाणे येथील आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे ॲग्रिकल्चर रोबो किट. यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला कंपोनंट आहे ॲग्रिकल्चर रोबोट. हे शेतकऱ्याचे सर्व काम करेल, म्हणजे की फवारणी यंत्रणा आहे आणि इथे कटर सिस्टम देखील आहे. फवारणी यंत्रणामध्ये पाणी ऑटोमॅटिक चालू होईल, म्हणजे की झाड समोर आल्यावरच पाणी मारेल, झाड गेले पाणी ऑटोमॅटिक बंद होईल. आणि येथे कटर आहे, कटर देखील चालू होईल व इथे आपण अल्ट्रासोनिक सेन्सर लावला आहे, म्हणजे की समोर कुठला व्यक्ती आला तर तो किती डिस्टन्सला व्यक्ती उभा आहे, कटरने त्याला इजा होईल का, हे सर्व मेसेज आपल्या मोबाईलमध्ये येईल. व तो जास्त जवळ आला की टू क्लोज असा मेसेज आपल्या मोबाईलमध्ये येईल व आपण गाडी टर्न मारेल. आणि हे सोलार चार्जेबल आहे आणि यामध्ये हे कंट्रोल सिस्टम पूर्ण मोबाईलवर आहे. मोबाईलद्वारे ॲपद्वारे हे कंट्रोल होते. व येथे स्मार्ट ॲग्रिकल्चर सिस्टम आहे. हे बागायतदार शेतकऱ्यांसाठी बनवलं आहे. हे इथे बघा, इथे इरिगेशन लावलं आहे, म्हणजे की सॉईल ड्राय असेल तर पाणी मारेल, सॉईल वेट असेल पाणी ऑटोमॅटिक बंद होईल. व इथे अल्ट्रासॉनिक आहे, अल्ट्रासॉनिक वेव्ह पेज, म्हणजे की इथे जर ही बाउंड्री मी 40 सेंटीमीटरची सेट केली, तर 40 सेंटीमीटरच्या आत कोणी आले तर हे अल्ट्रासॉनिक सेन्सर डिटेक्ट करून आपल्या लॅपटॉपवर सगळे त्याचे आपलं हे दाखवेल. आणि इथे ॲनिमल प्रोटेक्शन फ्रॉम फायर लावलं आहे, म्हणजे की आपण शेतीसोबतच इतर काही उद्योग करत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, गाय पाळतो. जर आपण गायसाठी जर घेतलं तर इथे गोठा असतो, गोठ्यामध्ये गाय बांधलेली असते. ते बांधले असल्या कारणाने जर तिथे आग लागली तर ते वाचू शकत नाही. जर आग लागली तर इथे फ्लेम सेन्सर डिटेक्ट करून सर्व खाली होईल, म्हणजे ती ओढताण करून स्वतःचा जीव वाचवू शकतो. आणि येथे आहे pH डिटेक्टर. pH डिटेक्टरमध्ये मातीचा pH ॲप्रॉक्सिमेट आपण डिटेक्ट करून आपण मातीला कुठल्या प्रकारचं पीक घेतो आहे त्यामध्ये ते सबस्टन्स आपण ॲड करू शकतो. समजा आपण मका घेतली
तर मकामध्ये 6 to 7 pH व्हॅल्यू लागते. जर आपली सॉईल बेसिक असेल तर ॲसिडिक सबस्टन्स आपल्याला त्यामध्ये टाकले पाहिजेत किंवा नायट्रोजन फर्टिलायझर मिळतात ते पण टाकले पाहिजे. आणि इथे सीड ड्रायिंग सिस्टम आहे. हे आपण सीड्स ड्राय करायला ठेवतो. आता तर असमयीच पाऊस पडतो तर मग आपण सीड्स ड्राय करायला ठेवलेले असतात. जर पाऊस पडला तरी ऑटोमॅटिक ऑफ होईल. आणि इथे आहे पॉली हाऊस. पॉली हाऊसमध्ये टेम्परेचर मेंटेनन्स सिस्टम आहे. म्हणजे की इथे आपण बघू शकतो की जास्तीत जास्त उत्पन्न एकाच जागेवर घेणे म्हणजेच पॉली हाऊस आहे. इथे टेम्परेचर मेंटेन आहे. म्हणजे की इथे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी दाखवणार. टेम्परेचर किती आहे पॉली हाऊसमध्ये हे दाखवणार व सर्व आपल्याला रीडिंग्स त्याचे मिळणार. आणि आपण हे टेम्परेचर मेंटेन ठेवू शकतो. उदाहरण घेतलं तर केसर आपण कुठे घेतो तर जम्मू आणि काश्मीर तिथेच घेतो. जर आपण महाराष्ट्रात घेतलं तर पॉली हाऊसची निर्मिती करावी लागते आणि त्यामध्ये ते इम्प्लांट करून आपण हे सिस्टम त्यामध्ये बसवले पाहिजे. म्हणजे की हे केसरचे आपण याच्यात टेम्परेचर किती लागतं त्याला वातावरण कसं लागतं हे याच्यात सेट करायचं व हे ऑटोमॅटिक ते सगळं मेंटेन ठेवणार. इथे कूलिंग फॅन लावला आहे त्यानेकरून टेम्परेचर रेज झाला तर हे ऑटोमॅटिक डिक्रीज करणार. यामुळे म्हणजे पहिला फायदा आपण बघितला तर शेतकऱ्याचे आर्थिकदृष्ट्या तो सदृढ होईल व शेतकऱ्याचे शारीरिक बळ शेतीमध्ये कमी लागेल. शेतकऱ्याला युवा वर्गाला आपण शेतीकडे जास्तीत जास्त वळवून घेऊ शकू. आता तर कोणी शेती करायला बघत पण नाही. शेतकऱ्याचे पोरंसुद्धा शेती करायला बघत नाही तर ते देखील शेतीमध्ये इंटरेस्ट घेतील आणि शेतकऱ्याला सायन्सचा उपयोग करण्याचा संधी मिळेल. धन्यवाद. सर ये अपने फूड डिस्पेंसर मशीन है कि जो अपने गवर्नमेंट स्कूल्स रहते उन स्कूल में मध्याह्न भोजन की जो है गवर्नमेंट फैसिलिटी रहता है. तो जो स्टूडेंट्स रहते हैं उनका हमारा लंच ब्रेक में बहुत ज़्यादा शोर रहता है, धिंगाना रहता है. तो ऐसे जगह पे जहाँ पे जो बच्चे रहते हैं उन बच्चों में हाइजीनिक तरीके से कैसे फूड डिस्ट्रीब्यूट कर सकते हैं इस हिसाब से अपने फूड डिस्पेंसर मशीन बनाए. हमारा मेन पर्पस ऐसा है कि बच्चों को अच्छी क्वालिटी से हाइजीनिकली अपना फूड डिस्ट्रीब्यूट कर सके. तो फर्स्ट ऑफ ऑल कि जो बच्चे रहते हैं उन बच्चों को फूड लेने के लिए 4 ऑप्शंस है. जैसा कि फर्स्ट ऑप्शन ये है कि आपल्या जे ATM कार्ड्स जो रहते हैं अपने ATM मशीन्स उसमें जैसे अपने को पिन इंटर करना पड़ता है वैसे ही अपने मशीन में भी आपको 4 डिजिट का पिन है. वो 4 डिजिट का स्पेसिफिक पिन अगर स्टूडेंट ने इंटर किया और वो अप्रूवल हो गया तो उसको फूड लेने का एक्सेस मिलेगा. दूसरा ऑप्शन ऐसा है कि जो स्टूडेंट का जो आइडेंटिटी कार्ड है उस आइडेंटिटी कार्ड पे एक QR कोड है. वो QR कोड अपने कैमरे पे स्कैन किया है तो भी उसको फूड लेने का एक्सेस मिल सकता है. तीसरा ऑप्शन ऐसा है कि अपने जो आइडेंटिटी कार्ड है स्टूडेंट के उसके ऊपर RFID टैग लगाया है. वो RFID टैग अपने RFID सेंसर पे स्कैन किया तो भी उसको फूड लेने का एक्सेस मिल सकता है. और चौथा ऑप्शन ऐसा है कि उसको अगर उसका फेस अगर कैमरे के सामने स्कैन हो गया तो भी उसको फूड लेने का एक्सेस मिल सकता है. ऐसे कोई भी एक तरीके से स्टूडेंट ने जो एक्सेस ले लिया अब उसके बाद स्टूडेंट के पास ऑप्शन आता है कि उसको कितने ग्राम फूड चाहिए. सपोज़ कि उसको 200 ग्राम फूड चाहिए, किसी को 500 ग्राम फूड चाहिए. उसको जितने ग्राम फूड चाहिए उतने ग्राम क्वांटिटी उसने सेट करनी है. फिर जितने ग्राम उसने क्वांटिटी सेट किए उतने ग्राम क्वांटिटी अपने सर्वो मोटर रोटेट आर्किमेटिक स्क्रू को रोटेट करती है और उतनी ही ग्राम क्वांटिटी उसको अपने टिफ़िन में या फिर अपने प्लेट में मिलती है. सर इसमें हमने एक स्मार्ट फंक्शन ऐड किया है कि MQ135 सेंसर का यूज़ किया है जिसमें कि अगर जो फूड अपन स्टूडेंट को डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं वो ख़राब नहीं हो गया होगा या फिर स्पॉइल हो गया होगा तो अपने को ऑटोमेटिकली अलर्ट देता है. तो अगर कि वो फूड में से हार्मफुल गैसेस रिलीज़ हो रहे होंगे तो ऐसी जगह पे MQ135 सेंसर यूज़ होता है. और MQ135 सेंसर ने अगर हार्मफुल गैसेस को स्मेल कर दिया तो ऑटोमेटिकली अपना जो फूड डिस्पेंसिंग है वहीं पे स्टॉप हो जाता है और अपने को आराम और अलर्ट्स मिलते हैं. और सर इसमें जो स्टूडेंट अपने पास से जो फूड ले रहे हैं, जो मशीन में से फूड ले रहे तो उस स्टूडेंट का पूरा रिकॉर्ड्स अपने पास एक्सेल शीट में रिकॉर्ड रहता है कि कौन सा बच्चा कितने टाइम पे कितने ग्राम फूड ले रहा है. और इसमें जो रिकॉर्ड्स है ये मतलब कि जो शिक्षण अधिकारी वगैरह रहते हैं उनको आपको फॉरवर्ड करना पड़ता है वीकली. तो वीकली डाटा अपन फॉरवर्ड कर सकते हैं. और इसमें आपको 24/7 जो स्टूडेंट्स फूड ले रहे उसकी रिकॉर्डिंग भी रहती है तो अपने को वो भी अपन रिकॉर्ड अपन प्ले कर सकते हैं. थैंक्स सर. ठीक सर, एक बार प्रैक्टिकल दिखा सकते क्या? नहीं, प्रैक्टिकल में थोड़ा सा प्रॉब्लम है, वही रिपेयर कर रहा हूँ. हिंदी में बोलिए मराठी में बोलिए. सर मेरा नाम तनवीर जमील तांबोई, मैं महाराष्ट्र विद्यालय बार्ची से हूँ. मेरा डिस्ट्रिक्ट सोलापुर है और मैं अभी 52 स्टेट लेवल साइंस एग्जीबिशन में हूँ.
नमस्कार सर, माझे नाव गिरीश जगदीश ठाकूर. मी इयत्ता 10वी ब मध्ये शिकतो. मी DRI स्कूलचा विद्यार्थी नंदुरबारवरून आलेला आहे. आमच्या यंत्राचे नाव आहे सुलभ यंत्र, सिम्पल मशीन. आपल्या भारतामध्ये सर 70% लोक शेती करतात आणि 20% लोक व्यवसाय करतात. शेती, कारखाने, बांधकाम, रेल्वे रस्ते, बाजारपेठ या सर्व ठिकाणी मजुरांची गरज लागते. महत्त्वाचे म्हणजे की घरात काम करणारी स्त्री त्या देखील वजन उचलण्यात या ताकदीच्या बाहेर असते. जे काका सिलेंडरवाले डोक्यावर घेऊन सिलेंडर येतात, तर डोक्यावर इजा होते, पाठीला इजा होते. ते इजा न होता आपण सिलेंडर उचलू शकतो. आता समजा आपल्या घरात स्त्री आहे, स्त्रियांकडनं सिलेंडर उचलायला मुश्किल आहे. आता भरलेलं आहे अर्ध, ते उचललं जात नाही आहे. ते आपलं हे सुलभ यंत्र. तर आपल्याला व्हीलचा उपयोग केलेला आहे. तो व्हील पण आपण सर इकडनं तिकडे घेऊन जाऊ शकतो. नंतर सर आपलं उपकरण नंबर 2 आपल्या म्हणजे आम्ही नंदुरबार शहरातले आहे. तर नंदुरबार शहरामध्ये आमच्या आदिवासी जिल्हा आहे. आता हे ड्रम आहे. आता आपल्याला इथं धान्य आहे, तर धान्य सुकवासाठी आपल्याला धान्य इकडनं काढून तिकडे टाकायला पडतं. टाकल्यानंतर तिकडनं वापस भरल्यानंतर वापस भरायचं याच्यामध्ये. तर आपला टाईम लागतो आणि आपला श्रम जास्त जातो. तर त्यासाठी आपण श्रम कमी व्हायसाठी बनवलेलं आहे मजुरांसाठी. इथं आपल्याला लोड वरती करायचं, थोडंसं खाली करायचं. थोडं वरती घेतल्यानंतर हे लॉक खोलून द्यायचं. लॉक खोलल्यानंतर हे खाली घ्यायचं. खाली घेतल्यानंतर आपल्याला सहज घेऊन जाऊ शकतो इकडनं तिकडे. आपलं काम झालं तर लॉक लावून द्यायचं. नंतर सर जे दिव्यांग लोक असतात, तर दिव्यांग लोकांना कोणी कामात येत नाही. दिव्यांग लोकांना कोणी कामात येत नाही तर मला माहितीच आहे. तर समजा घरी कोणी पाहुणे आले असेल तर एका हातात ते एक हात असेल तर ते पाणी देऊ शकता. एका हातामध्ये एकच ग्लास येतो. आपण एका हातात 3 ग्लास घेऊन जाऊ शकतो. आणि आपण समजा याला मोठं करून सर 8 ग्लास बी येतात. तर आता बघू शकता तुम्ही, मला एक हातात उचललं. आपल्याकडे ट्रे असतो, दिव्यांग लोकांकडे एक हात असेल तर ते थोडं सांड्याचे धाक असतो, पडून ना जायचे. त्याच्यामुळे आपले पडणार बी नाही पाणी. ज्यूस राहो, कॉफी राहो, घेऊन जाऊ शकतो सहज. नंतर जे लोक लाकूड तोडतात, लाकूड तोडल्यानंतर त्यांना हाताला छाले पडतात, इजा होते. ते इजा होऊ नये त्यासाठी ते लाकूड तोडल्यानंतर सर ते डोक्यावर लाकूड घेऊन जातात. डोक्यावर लाकूड घेतल्यानंतर त्याला छाले पडतात. हाताला छाले पडले, डोक्याला इजा होते. नंतर हे आपला मसला खांद्याला इजा होते. ते इजा न होता हे आमच्या लोकांचं आकार देऊन बनवलेलं आहे आम्ही. हे इथं अटकवायचं. आपल्याला सहज उचलू शकतो इकडनं तिकडे. आपल्याला थोडं फिट करायला पडेल. त्याचं फिट केलं स्क्रू करून याच्या आकाराचं बनवून घ्यायचं. आपल्याला सहज उचलू शकतो इकडनं तिकडे. याला मस्क्युलर फोर्सचा यूज होतो. नंतर जे लोक डोक्यावर ओझे घेऊन जातात, आता समजा कोणी मावशी आली टोपलेवाली, भाजीपाला आहे, कांदे असो, टमाटे असो, भाजीपाला इत्यादी वस्तू असतात, डोक्यावर घेऊन जातात. डोक्याला इजा होते. आता बघू शकता फोटोमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं, आम्ही भांडे उचलून दाखवलेले. आता हिच्यावर ठेवून पण आपण घेऊन जाऊ शकतो सहज इकडनं तिकडे. आपल्याला इजा होणार नाही आणि आपलं श्रम कमी लागेल. त्यासाठी बनवलेलं आहे सर. थँक्यू. पुन्हा मी चनकापूर आश्रम शाळेतून प्रोजेक्ट घेऊन आले आहे. माझ्या प्रोजेक्टचा विषय आहे संसाधन व्यवस्थापन. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे झोक्याद्वारे पाणी पुरवठा. आपल्याला झोका सर्वांना हवासा वाटतो. झोका बघितला की लगेच आपलं मन त्याच्याकडे आकर्षिले जाते. आम्ही इथे असा झोका तयार केला आहे की ज्याद्वारे आपण झाडांना पाणी देऊ शकतो. जेव्हा आपण झोका घेतो तेव्हा दोलनाद्वारे ही एनर्जी साठवली जाते. पुढे तिचा वापर करून पुनरावृत्ती करून हे पाणी खेचले जाते व बाहेर फेकले जाते. ते पाणी आपण इथून ठिबक सिंचनची नळी जोडून आणि प्रत्येक झाडांपर्यंत पोहोचू शकतो. याच्यात इलेक्ट्रिसिटीची बचत होते. जर आपण मोठमोठ्या बाग बगीच्यांमध्ये गेलो तर झाडांना पाणी देण्यासाठी मोटारीचा किंवा मशिनीचा वापर केला जातो. त्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागते. याच्यात कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी न वापरता आपण झाडांना आनंदाने पाणी देऊ शकतो. याच्यात आपलं मनोरंजन पण होतं आणि झाडांना पण पाणी देऊन होतं. थँक्यू. कसं सुचलं हे सर प्रोजेक्ट बनवायचं? झोक्यावर बसता आणि याचा समाजाचा काय फायदा होणार? सर झाडांना पाणी देण्यासाठी आपण जर आपल्याला कोणी झाडांना पाणी देण्यासाठी सांगितलं तर आपल्याला एक तर कंटाळवाणं वाटतं, एक तर आपल्याला कामामध्ये पुरेसा वेळही मिळत नाही. याच्याद्वारे आपण इझिली झाडांना पाणी देऊ शकतो मनोरंजनातून.
तर नमस्कार, माझे नाव राज प्रशांत काळभोर, मी 10वीचा विद्यार्थी आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव स्मार्ट आर्मी वॉरियर व्हेकल आहे. तर आपल्याला भारताचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला शिकवण दिली आहे की संकट कसे येऊ द्या, त्याच्यावर मार्ग काढत चालायचा. त्यासाठी मी हे प्रोजेक्ट बनवून त्यांच्या या आदर्शाने मी हे प्रोजेक्ट बनवलेलं आहे. या प्रोजेक्टचे नाव मी शिवशस्त्र असे ठेवलेले आहे. तर मी तुम्हाला शिवशस्त्रामध्ये वापरले कॉम्पोनंटचा परिचय करतो. यामध्ये मी 4BO मोटर यूज केलेले आहे. त्याला कनेक्ट टू 4BO व्हील्स. तर मेगा सर्वो मोटर यूज केले. मेगा सर्वो मोटरचं काम काय आहे, गनचं डिरेक्शन 180मध्ये फिरवणं. इथं मी सर्वो मोटर यूज केले, ते काम गनचं ट्रिगर दाबण्यासाठी आहे. इथं मी ESP32 कॅम्प मॉड्यूल, जो एक मायक्रो कॅमेरा आहे, तर मी इथं यूज केलेला आहे. हे मी रडार सिस्टीम केलेली आहे. तर आपल्याला माहितीच आहे की जो हा ESP32 कॅम्प मॉड्यूल आहे, हे नुसतं आपल्याला फ्रंट वे दिसतो आहे. तर मला LHS मार्जिन RHS दिसत नाही. त्यासाठी मी रडार सिस्टीम केले. जे आपले दहशतवादी एनिमीज टेररिस्ट आहे, ते आपल्याला LHSनी जे की 50 डिग्रीच्या अँगलमध्ये आपल्याला अटॅक करू शकतात. मग ते आपल्याला अटॅक्स जी रडार सिस्टीम आहे, ते अटॅक आपल्याला सांगते आपल्यावर कुठनं तरी अटॅक होतो आहे. तर आपण आपल्या ह्या व्हेकलचे डिरेक्शन चेंज करू शकतो. तर बेनिफिट काय आहे ह्या व्हेकलचा, EVमध्ये असल्यामुळे तर ह्या व्हेकलचं कसले नॉईज पोल्युशन होत नाही. CO2 जे की टॉक्झिक गॅसेस असतात ते रिलीज होत नाही. इको फ्रेंडली आहे. आणि त्यांना हे आत्ता मी बेस मॉडेल बनवले. तर कवरिंगमध्ये जे मी अपडेशनमध्ये ह्याला बसचं मॉडेल देऊ शकतो, टॅक्सी करू शकतो. जे की टेररिस्ट आहे त्यांना समजणार नाही की हे एक शस्त्र आहे म्हणून, कारण ह्यामध्ये आपलं शस्त्र असणार. त्यांना वाटणार की ते एक टॉय, पण टॉय नसून हे आपले शस्त्र असणार आहे. हे बनवायचं माझा उद्देश काय, जे मिलिटरीवाले जे बॉर्डरवर असतात, ते कॅम्पसमध्ये असतात, ते दिवस रात्र कष्ट करून ते त्यांचा जीव पाहत नाही, पण आपल्याला सेफ्टी देतात. त्यांच्यावर कधी दहशतवादी हल्ला होईल, कधी त्यांच्यावर जीवितहानी होईल, ते सांगता येत नाही. म्हणून मी हे प्रोजेक्ट बनवलेले आहे त्यांच्यासाठी. थँक्यू. आता हे ॲक्च्युअलमध्ये सर्व समजा हा प्रोजेक्ट बनवला तर किती खर्च आहे? जर मला रिअलमध्ये बनवायचा म्हणला तर मला 25 to 25पर्यंत खर्च लागेल. कारण आपल्याला 25 लॅक येस 20 to 25 लॅकपर्यंत मला खर्च लागेल. कारण त्याला पूर्ण आपण आयनचं बनवणार, त्याला कवरिंग बुलेट प्रूफ मिरर येते, तर त्याचं आपण कवरिंग देणार. आणि पूर्ण त्याला टॅक्सी जे काही बस बनवू शकतो, पूर्ण हिडन करायची सगळी आपली ही वेग. आणि आता तू हे प्रोजेक्ट जे बनवलेलं याच्यावरती किती खर्च आला? आत्ता मला ह्याच्यावरती 1500. थोडंसं काम चालू आहे थोडंसं. अच्छा ठीक आहे. अर्चित सरांना फोन केला. तर जसं मी सांगितलं, मेगा सर्वो मोटरचं काम गनला 180 डिरेक्शनमध्ये फिरवण्यासाठी आहे. तर हे बघा 180मध्ये आपली गन फिरते. तर कॅमेरा मॉड्यूल आहे. सगळं चालू करून आपल्याला मोबाईलमध्ये आपल्याला हा कॅमेरा दिसतोय. मी थोडा ब्राईटनेस वाढवतो. मोबाईलमध्ये आपल्याला कॅमेरा दिसतोय. तर कॅमेऱ्याच्या हेल्पने आपण जे हिडन एनिमीज आहे त्यांना पाहू शकतो. तर तिथं आपली स्वतःची व्हेकल आहे जी जाऊन त्यांना तिथंच आपण अटॅक करू शकतो, त्यांना मारून येऊ शकतो. Immense good morning to my dear respected sir. I am Chaitanya Gajendra Tandulkar of class 9 from Providence School, Mansar. I stand before you to express an idea which is blown in my mind for the future of the nation in the field of waste management. So first let us start our model presentation by the introduction, by giving the introduction of our model. So sir, this is waste segregation model with the detection and the separation of all types of waste. Sir, so now the question is remind in our mind that what is waste segregation. So waste segregation is the process which categorize the waste according to their category. So sir, as we know that there are many types of waste which is generated in India and they are on large scale. So this is the separating method which segregates the waste according to their category and facilitate the proper disposal, treatment and recycling, etc.
And as a conclusion, I found out this model for the segregation of the waste. So sir, now we will move for the further introduction that which principles are involved in this. So sir, the principles involved in this model are 7R principle, like rethink, refuse, recycle, reduce, repair, regift, and with all the conclusion and observation our model works. So sir, now I will tell you that how the idea is came in my mind. So sir, we know our road and transport minister Nitin Jairam Gadkari, the one day the news was printed over on newspaper that he made an road using the wet waste, which is on large scale. It is supposed like 2,000 million tons. So to segregate it, he spent 200 crore, which is very large amount. If we take some initiative from our side, then we can save that money by segregating the waste at our home, at the industry, and in our society. So now I will tell you that how the model works. So sir, first I will tell you that which materials are required in this. So sir, we use the microcontroller Arduino Uno in both the model. This is for domestic purpose, this is for industrial purpose. So sir, this is the waste segregation model. If we put any type of waste in dustbin, it will detect and it will tell us that which type of waste is entered in the dustbin. So sir, I put any type of waste, suppose I put a dry waste, that it will show on our screen that which type of waste is detected. If suppose I put a metal waste, this it will rotate and screen will on screen it will show that metal waste detected. This dustbin will rotate here and it will fall in that only. I give two example. Suppose I have this metal waste, I put in front of the sensor, it will rotate and it will fall in it. This same process will occur in all the dustbin. So I will tell you that next further process. So sir, as we know that many people didn't segregate the waste at their home. Many rare people use the separate dustbin for the segregation of the waste. Suppose you segregating the waste, but I am not segregating the waste. So sir, suppose I put all type of waste in a single dustbin. So if you are suppose we have the waste collecting vehicle coming in our home. So you segregate the waste and you put the dry waste into the dry category, wet waste into the wet category. But I suddenly came and put my whole waste into the dry category. Then your whole efforts in a society as an initiative will be destroyed. So as a result for that and as a solution for that, we also use this same model in our waste collecting vehicles in this vehicle. And the third is the smart dustbin. So sir, we have made the smart dustbin which detects the dry and wet waste. So sir, we have children in our home. They have the habit to produce the waste here and there. So to control that habit and to take some initiative from their young age only. So this model is very useful. And then you are thinking that how it is useful. It is useful like suppose I give you example. Like suppose you give a new toy to an children, then he will very attract from that new toy. Then after the few months he will get bored from that. Then after that you will ask to him question that what is the dustbin. So he will giving the answer to us that dustbin is the product in our and the compartment in our home which is very blackish in color, and the mosquitoes are roaming here and there in the surface of the dustbin. But if we execute this model in our home and give to children in our home, then habits of the children will it will take it into the solution. So suppose they produce the very large amount of waste, then he will attract this one boy will, suppose we take an example that one boy will attract towards the whole model, and he will always try to segregate the waste, and he will tell to all the friends to him that I have a smart dustbin and we can segregate it. Then after that, what are the advantages of it? The advantages are the recycling industries. So many large amount of on large scale the waste is produced in our society and in our industry also. But
to recycle it, the industry is not recycling, and that for also and for that purpose only we have made this model. The second advantage is export recyclables. If suppose I give in India 62 million tons waste produced in a year. So in a year, out of that only 43 million waste is collected, and out of that only 12 million waste is recycled. To increase the amount of the recycle, we have to segregate it. So I give suppose if we not segregate any type of waste, suppose it is in mixed condition. So what will happen? What are the disadvantages of it? Suppose this is a metal material. If it get mixed with the wet waste, then it will get rust. It will means the rust will get the zung. You know that zung. So it will get rust. Then it is of no use. Then government have to produce this one more time. So it will increase the waste also. So these are the advantages of our model. Thank you. Good afternoon, sir. Myself Omkar Rathod. I am from Madhyamik Vidyalaya Kothari, Taluka Kinwad, District Nanded. So sir, as we know, today we are on the 52nd state level science exhibition, and our main subject is science and technology for sustainable future. Sir, when we talk about the future, an healthy diet is very important. For healthy diet, healthy food are important. But nowadays, everyone needs instant growth. So they are using chemicals, which is very harmful for us, for the plants, for the soil also. If we are using chemical fertilizers now, then after some time, the land will become barren. And what our future will eat, what our future will cultivate, that's the main question. So to prevent this, we have made a banana syrup, which is a natural fertilizer. Now sir, get on point. As we know, every crop needs nutrient for growth and development, such as nitrogen, phosphorus and potassium. Sir, nitrogen is easily available in the atmosphere, as well as farmer provided by the cow dung too. But for question is about the potassium and phosphorus. Mainly potassium is available and phosphorus is also available, but in very less quantity, which is not sufficient for the growth of that plant. So to complete the need of that potassium and phosphorus, mainly farmer use chemical fertilizers such as MOP, muriate of potash, or DAP, diammonium phosphate, which are very harmful and there are many hazardous effects. So to prevent these mistakes from farmer, we have made a natural fertilizer called banana syrup with the help of banana peels, which is a vestigial product. And one banana peel contains 78 mg of potassium and 211 mg of phosphorus. Mainly this supply the both nutrient to the plants. And sir, banana peels are a vestigial product and we eat the bananas and throw out it. And so to use the vestigial product, it will be zero cost beneficial for the farmers. Mainly our main aim is to give a zero cost product and very beneficial product as compared with the fertilizer to the farmers. And sir, we just need to take the banana peels, then we need to chop it into small pieces like this, and then we need to keep it in the water in a container for 2 or 3 days. After 2 or 3 days, our banana syrup will be ready. And sir, we can apply it in dilute form, because in concentrated form, it will behave like the HCl, hydrochloric acid, on the plants. So to prevent this, we should use it in dilute form by spraying, by fertigation method and many more methods. And sir, most of the farmers didn't know there is a deficiency of potassium in my plant, there is a deficiency of phosphorus in my plant. So if we can understand that, sir, mainly if there is a deficiency in any plant, like this leaves occur, means burning of leaves from the tip and the edges of the leaves, burning. And sir, in case of potassium, mainly some leaves grow bigger and some leaves remain smaller, which is a big symptom of deficiency of phosphorus in a plant. It is a best fertilizer and it is helpful in fattened birds. Means it increases the flower holding capacity or fruit holding capacity of any plant. That's why sir, it is more beneficial as compared with the chemical fertilizer, and it is a very less price because it is zero cost product, sir. Mainly we throw out the banana peels and we can use it. And sir, if we want in large quantity, we can purchase it in or import it in a less price as compared with chemical fertilizer. And sir, it is very helpful and useful. Thank you. My question. Yes. When your mind came to make this type of syrup? Sir, I have seen applying the bananas below the bottom of the plants or the trees. Then I have think that, or my teacher, sir, in my village, sir. Mainly my father tried it, banana syrup. First I have think about it, then my father tried it in our farm, my farm. Then it is beneficial as compared with the other chemical fertilizers. Then before the science exhibition, the sir has asked me, do you want to take any project in it? Then I have an idea about the natural farming. I have seen the sub-subject natural farming. So I have tried this project.
तर हे ऑसिलेशन काउंट करा. म्हणजे सारख्या बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये मोठमोठे तर त्याच्यामध्ये छोटंसं वेळ इथं सस्पेंड केलं आणि त्याला जर ऑसिलेशन केलं त्याचप्रमाणे तर हे जे आहे याचे ऑसिलेशन कमी होतात. जग जे आहे हे इम्बॅलन्स झालं पण याचे ऑसिलेशन कमी होतात. म्हणजे अशा प्रकारे कोलॅप्स होणार नाही. आणि या सर्वात सिंपल कन्सेप्ट आहे. हा टॉर्क म्हणजे आपण 5% रेट भरपूर शिकू शकतो मॅडम. जसं इथं जर पकडलं आपल्याला तर हे फार डिफिकल्ट आहे. इथं पकडलं तर सोपी जातं. मॉडेल काही वाटत नाही. तुम्हाला माझं हे सांगणं आहे की विद्यार्थ्यांना की तुम्ही फिजिक्सच्या जवळ जा. आता झाला एक मॉरल सपोर्ट. परंतु का तर टॉर्क बरोबर आपण सूत्र आहे रेडियस फोर्स आणि साइन थिटा. या ठिकाणी 90 अँगल आहे. साइन थिटा 0 झाला म्हणजे 1. तर रेडियस डिस्टन्स जेवढं कमी कराल तेवढं आपल्याला शोधू जातो. म्हणजे फार वास्ट आहे. परंतु या सूत्राचं 12वीपर्यंत याचे कॅल्क्युलेशन करू शकता. एवढ्या सिम्पल प्रोजेक्ट म्हणजे एवढ्या सिम्पल कन्सेप्टच्या उद्देशाने तसं बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत या अनेक साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामधून आपण आपल्या विद्यार्थ्यांना. हां मग आता आहे ना तू 1 तारखेला आपण नको डायरेक्ट 2 तारखेला सकाळमध्ये जो पण 2 तारखेला. आता आराम करून घे चांगला. थोडे कपडे जास्त लागले 2 तारखेला बरं का. मग काय कर तुला 5 दिवस आराम होता. ही एक छोटी बॉटल आहे शिक्षकांच्या स्टॉलकडे. ह्या बॉटलवर ते एका दृष्टिक्षेपामध्ये पूर्ण पाडे येतील हा विचार केला. 1 ते 10चे पाडे याच्यावरती बसवलेत. असं फिरवलं की दुसरा पाडा येतो. म्हणजे एकाच वेळेस पूर्ण पाडा त्या विद्यार्थ्याच्या लक्षात राहतो. अशा 2 बॉटल करून मी त्या पाडे बनवलेत. दुसरी एक त्याच्यामध्ये झटपट गणिताची एक पट्टी बनवली. पटकन 2 अंकाची बेरीज करायची. त्याचं उत्तर लगेच आपल्या समोर येतं आहे. कोणतेही 2 अंक समोरासमोर आणले त्यांची बेरीज किती येते हे आपण लगेच या पट्टीच्या माध्यमातून लगेच पाहू शकतो. विद्यार्थी स्वतः दिलेले जे आपण दिलेले गणित आहे ते स्वतः पण तपासू शकतात. उत्तरं चेक करू शकतात. याच्यामध्ये थोडीशी मी एक त्यांना मनोरंजन यावं, त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, त्यांची स्मरणशक्ती वाढावी आणि विद्यार्थ्यांना शाळेतलं शिक्षण आनंददायी व्हावं आणि गणिताविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून मी काही तिथं त्यांना पझल्स ठेवले. म्हणजे विद्यार्थी खेळत खेळत पण शिकतील. याच्यामध्ये हा क्रमाने अंक लावण्याचा गेम आहे. 8 ठेवायची त्यांना फक्त अंक उचलायचं नाही, अंक सरकवायचा आणि क्रमाने आणायचे. याच्यासाठी मी त्यांना टायमर लावून दिला आहे. ह्या 7 मिनिटाच्या टायमिंगमध्ये जो लवकर करेल त्याला असे काही बक्षीस वगैरे देऊन आपण त्यांना करू शकतो का ते खेळत राहतात. हा एक हा पेटीतलं भाषा पेटीतलं साहित्य जे आहे एक बाजूला कोरं असतं त्या बाजूचा वापर केलेला आहे. आणि ही एक पद्धत आहे अशीच की रेषेनं 2 अंक जोडायचे त्या पद्धतीचं. आणि ही मॅजिक बोर्ड आहे. याच्यामध्ये आपण बेरीज वजाबाकी भागाकार ह्या क्रिया आपण गुणाकार या 3 क्रिया याच्यावरती करू शकतो. आणि हा जसा आपण ओके थँक्यू सर. सगळ्यांना एकदा आज का शेवटचा दिवस आहे की नाही सगळ्यांना 2-2 मिनिटं एक भेट द्यायची. थँक्यू सर. हो हां तर ही एक अशीच खेळ आहे जो आपण सापशिडीचा खेळ खेळत होतो त्या पद्धतीचा हा खेळ आहे. हा खेळ खेळत असताना मी फक्त याच्यावरती सापशिडीला कसं शिडी भेटली की वरती जायचो आपण आणि सापाने गिळलं की खाली यायचो. त्याच पद्धतीच्या याच्यामध्ये मी गणितीय क्रिया ठेवल्यात जसं की बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार ह्या 4ही क्रिया याच्यामध्ये ठेवल्यात. आपण खेळत असताना याच्यामधून ह्या क्रिया पण सोडायच्या. त्याने ते उत्तर मिळवलं. उदाहरणार्थ इथं आता 25 वजा 4 होतं. 25 वरून तो परत 4 घरं पाठीमागं जाणार आहे. ही क्रिया म्हणजे सापाने गिळल्यासारखी क्रिया येते या ठिकाणी होणार आहे. ही क्रिया करून आपण ते खेळ खेळत राहू शकतो आणि शेवटी विजय होईल. यातूनच क्रमाने अंक जोडणे किंवा मार्ग शोधा असे पण आपण खेळ खेळू शकतो. यानंतर एक शैक्षणिक साहित्य बहुउपयोगी शैक्षणिक साहित्य आपण याला म्हणूया. या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपण एकापेक्षा जास्त उद्देश साध्य करू शकतो. पहिलं वर्तुळाची जी संकल्पना आहे आपण या साहित्यामधून विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्यामध्ये वर्तुळाची त्रिज्या व्यास त्यानंतर पुन्हा जीवा वर्तुळाच्या बाहेरील बिंदू वर्तुळाच्या आतील बिंदू अशा संकल्पना विद्यार्थ्यांना देऊ शकतो. यानंतर याच साहित्यामध्ये आपण घड्याळ वाचन पण विद्यार्थ्यांना करू शकतो. घड्याळ वाचन करत असताना विद्यार्थ्यांचा शक्यतो मिनिटाचा गोंधळ होतो. या तास काट्यालाच ते मिनिट काट्यालाच ते तास म्हणून डायरेक्ट इथं 5 मिनिट झाले असं सांगतात. मग हे 5 मिनिट न होता 25 मिनिट कसे होतात हे आपण या घड्याळाच्या माध्यमातून सांगू शकतो. यानंतर या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपण कोणाचे प्रकार विद्यार्थ्यांना शिकू शकतो. हा 90 अंशाचा जो कोण असतो त्याला आपण काटकोन म्हणतो.
90 अंशापेक्षा कमी जर कोण मापाचा कोण असेल त्याला लघु कोण म्हणतो, किंवा 90 अंशापेक्षा जर जास्त कोण असेल त्याला आपण विशाल कोण म्हणतो, किंवा 180 अंशाचं जर कोण असेल त्याला आपण सरळ कोण म्हणतो, आणि पूर्ण 360 अंशाचं जर कोण असेल त्याला आपण पूर्ण कोण म्हणतो. ह्या संकल्पना ज्या आहेत आपण ह्या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना हसत खेळत गणिताच्या संकल्पना देऊन त्यांच्या गुणवत्ता वाढवण्यास मदत करतो. थँक्यू, धन्यवाद. नाव सांगत. मी दत्ता अंगद उमाटे, जिल्हा परिषद शाळा नाशेरा, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर. कुठल्या शाळेला कुठल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्हाला असं मेंदूत आलं की असं काहीतरी केलं पाहिजे? खास करून आमचे 1 ते 5चे विद्यार्थी असतात, ते विद्यार्थी लवकर शाळेमध्ये यायला पण तयार होत नाहीत. आमचा पालघर जिल्हा म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा, त्यामध्ये आमची मोखाडा तालुका म्हणजे अतिशय डोंगराळ आणि दुर्गम भागातला जिल्हा, त्यातले आमचं नाशेरा गाव म्हणजे पालघर आणि नाशिकच्या बॉन्ड्रीवरचं गाव. शाळेतील विद्यार्थी लवकर शाळेत पण येत नाहीत. शाळेत विद्यार्थ्यांना आणण्यासाठीचे छोटे छोटे गेम आणि छोटे छोटे असं शैक्षणिक साहित्य असेल त्यांना आनंद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ही आयडिया सुचली आणि असं शैक्षणिक साहित्य तयार केलं. माझे नाव साजन किसन हलामी, टिळक विद्यालय माध्यमिक शाळा धंतोली नागपूर येथून आलेला आहो आणि माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट डस्टबिन. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन बसवले आहेत. आपल्या लक्षात आले असेल की लोक कचरा टाकण्यासाठी डस्टबिनचे झाकण उघडणे टाळतात आणि काय करतात की लोक ते कचरा तसंच टाकून देतात आणि अशा ठिकाणी काय असतं की माशा आकर्षित होतात आणि रोगांच्या संक्रमणासाठी कारणीभूत ठरतात. तर या सर्व गोष्टींचे निवारण करण्यासाठी मी अल्ट्रासोनिक सेन्सर, मॉइश्चर कंटेंट डिटेक्शन सेन्सर, सर्व मोटरचा वापर करून स्मार्ट डस्टबिनची निर्मिती केला आहो. यामुळे जर का आपण कचऱ्याच्या झाकणावर ठेवला तर अल्ट्रासोनिक सेन्सरमुळे हा कचरा सेन्स करून ओला असेल तर ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकतो आणि सुका जर कचरा राहिला तर ते सुका कचऱ्याच्या डब्यात टाकतो. मी सोलर पॅनल लावलेला आहो, AC सप्लाय देतो, हा DC-मध्ये कन्वर्ट करून देतो, ह्या DC जेटला कनेक्ट करतो आणि इथे हे पॉवर सप्लाय सर्किट आहे आणि या पॉवर सप्लाय सर्किटचे काम काय की पॉवर बनवतो आणि या पॉवर सप्लाय सर्किटमध्ये इथे मी व्होल्टेज रेग्युलेटर लावलेला आहो. ते काय करतं की ज्याला पॉवर लागतो, जसं की सेन्सरला पॉवर लागतो, मोटरला पॉवर लागतो, तर ते सर्वांना पॉवर पोहोचवण्याचं काम करतो. आणि हे अल्ट्रासोनिक सेन्सर आहे, याचं काम काय की डिस्टन्स मेजर करणे. यामध्ये असा प्रोग्राम फिट केला हो की जेणेकरून बिलो 25 सेंटीमीटर डिस्टन्समध्ये जर आपण आलो तर या सेन्सरचा डाटा स्कॅन होतो. या सेन्सरमधून जे काही सिग्नल येतो ते आपल्याला या ऑर्डिनो नॅनोकडे मिळतं आणि तो ऑर्डिनो नॅनो मग या मोटरला कमांड देतो की याचं जर मॉइश्चर कंटेंट जास्त असेल तर ओला आहे आणि जर का याला मॉइश्चर कंटेंट मिळालंच नाही तर ते सुका आहे. आणि हा आहे मॉइश्चर कंटेंट डिटेक्शन सेन्सर. यामध्ये इलेक्ट्रॉन्स लागलेले आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या 2 इलेक्ट्रॉन्सच्या मध्ये जर आपण वॉटर कंटेंटच्या जर वस्तू ठेवला तर त्याचा डाटा चेंज होतो. आणि इथे GSM बोर्ड लावलेला आहो. आपण खूप ठिकाणी बघतो की डस्टबिन भरलेले असतात, कचऱ्याचा वास येत राहतो, जसं की हॉस्पिटल्सच्या साईडला असतो, सरकारी हॉस्पिटल्स राहिले की तिथे डस्टबिन बसवतात किंवा कुठे शाळा असते तर शाळेच्या साईडला डस्टबिन असतं आणि मग त्या कचऱ्याचा वास येत राहतं, कचरा भरलेला असतं आणि व्यवस्थापक जे असतात त्यांना थोडा उशीर होतं. यामुळे होतं काय की रोगराई पसरते, वास येतं. त्यासाठी मी 2 IR सेन्सर लावलेला आहो. IR सेन्सर म्हणजे इन्फ्रारेड सेन्सर आणि ते GSM बोर्ड आहे. GSM बोर्ड म्हणजे ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन. इथे आपण सिम फिट केलेली आहे. त्या सिमच्या नंबरला आपण मोबाईलनी कॉल केला की ते ॲक्टिव्ह होतं. मग एकदा ॲक्टिव्ह झालं की आपण कुठेही जर राहिलो तरी जेव्हा केव्हा डबा भरला, समजा की ओला कचऱ्याचा डबा जर भरला तर सेन्सरला तो कचरा टच झाला की मग मेसेज येतो की वेट गार्बेज इज फुल. आणि जर का सुका कचरा भरला तर सुका कचऱ्याचा मेसेज येतो की ड्राय गार्बेज इज फुल. यांनी काय होईल की जेव्हा केव्हा डस्टबिन भरून जाईल तेव्हा आपल्याला पटकन लक्षात येईल आणि मग जे व्यवस्थापक आहेत त्यांना पटकन कळेल, ते येतील ना कचरा काढून घेतील. यांनी काय होईल की रोगराई पसरणार नाही. असा हा माझा प्रोजेक्ट आहे. थँक्यू. Good afternoon to everyone. My name is Tanmay Siddharth Jambudkar. I am from Saraswati Junior College, Arjuni Morga from Gondia district.
माझ्या मॉडेलचं नाव आहे सस्टेनेबल ॲक्सिडेंटल फ्री इको बस. आपल्याला माहीत असेल की काही दिवसापूर्वी आपल्या शिवशाही बस ॲक्सिडेंट झालेला होता आणि यामुळे कित्येक प्रवासी मृत्युमुखी पडले होते आणि कित्येकांचे परिवार उद्ध्वस्त झाले होते. यासाठी म्हणून आपण ह्या ठिकाणी ही बस ॲडव्हान्स सेफ्टीने बनवलेली आहे. ह्या ठिकाणी आपण सोलर प्लेट आणि बॅटरीचा यूज करून आपण आपल्या बसला एक इको फ्रेंडली बस बनवलेली आहे आणि यामुळे पॉल्युशनसुद्धा कंट्रोलमध्ये राहणार. त्याचप्रमाणे आपण ह्या ठिकाणी अल्ट्रासोनिक सेन्सरचा यूज केला आहे. सेन्सरमुळे काय होणार की समोर जे काही व्हेकल वगैरे असतील ते डिटेक्ट होणार आणि आपल्या ड्रायव्हरला एक अलर्टनेस मेसेज प्रोव्हाइड होणार आणि ह्या ठिकाणी डिस्टन्स शो होऊन आपल्या ड्रायव्हरला एक अलर्टनेस मेसेजसुद्धा प्रोव्हाइड होणार. जर ड्रायव्हर अलर्ट झालेला नाही तर त्यावेळी बाय द हेल्प ऑफ ऑर्डिनो युनो किटच्याद्वारे आपल्या बसमधील ॲटोमॅटिक ब्रेक कंट्रोल सिस्टमला सिग्नल पोहोचवून ॲटोमॅटिक ब्रेक कंट्रोल सिस्टम बसची स्पीड ॲटोमॅटिकली कमी करणार. त्याचप्रमाणे आपण आपल्या बसमधील प्रत्येक सीटमध्ये एअरबॅग आणि सीटबेल्टचा यूज केलेला आहे. यामुळे काय होणार की जर आपल्या बसला कोणी ॲक्सिडेंट वगैरे केलं किंवा आपल्या बसचं जर ॲक्सिडेंट झालं अशा प्रसंगी ते एअरबॅग ॲटोमॅटिकली ओपन होणार आणि प्रत्येक पॅसेंजर्सना सेफ्टी मिळणार. त्याचप्रमाणे आपण आपल्या बसच्या मागील बाजूमध्ये स्क्रीनचा वापर केलेला आहे. यामुळे काय होणार की आपल्या बस यात उंच असल्यामुळे काय होतं की मागच्या व्हेकलला समोरचं काही दिसत नाही. यासाठी म्हणून आपण ह्या ठिकाणी स्क्रीन यूज केलेली आहे. ह्या ठिकाणी काय होणार की जर आपल्या मागच्या व्हेकलला जर ओव्हरटेक करायचं असेल तर ते पहिल्यांदा स्क्रीनमध्ये बघणार की समोर कोणते व्हेकल वगैरे आहेत का म्हणून. जर व्हेकल असतील तर ते ओव्हरटेक करणार नाही आणि जर व्हेकल नसतील तर ते इझिली ओव्हरटेक करणार आणि यामुळे ओव्हरटेकिंगच्या दरम्यान होणारे ॲक्सिडेंटचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार. त्याचप्रमाणे आपण आपल्या बसमध्ये ड्रायव्हर फॅटिग मॉनिटरिंग सिस्टमचा यूज केलेला आहे. काय होतं की लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यामुळे आपल्या ड्रायव्हरला थकवा वगैरे येत असतो किंवा काही ड्रायव्हर हे ड्रिंकिंग केले असतात, काही स्मोकिंग केली असतात. अशा वेळी ॲक्सिडेंटचं प्रमाण आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. यासाठी म्हणून आपण ह्या ठिकाणी बाय द हेल्प ऑफ कॅमेरा आणि सेन्सरच्या मदतीने सेन्सर आपल्या ड्रायव्हरची स्मेल डिटेक्ट करणार आणि कॅमेरा आपल्या ड्रायव्हरची फेशियल एक्सप्रेशन स्कॅन करणार आणि यामुळे काय होणार बाय द हेल्प ऑफ एआर टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपल्या ड्रायव्हरला एक अलर्टिंग मेसेज प्रोव्हाइड होणार. आणि जर असे करूनसुद्धा जर ड्रायव्हर अलर्ट झालेला नाही अशा प्रसंगी आपल्या बसमधील ॲटोमॅटिक ब्रेक कंट्रोल सिस्टम बसची स्पीड ॲटोमॅटिकली कमी करणार आणि यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार. त्याचप्रमाणे आपण ह्या ठिकाणी इकॉल सेन्सर सिस्टम लावलेला आहे. जर आपल्या बस ॲक्सिडेंट झालं तर अशा वेळी इकॉल सेन्सर सिस्टम ॲटोमॅटिकली ॲक्टिवेट होऊन बाय द हेल्प ऑफ ग्लोबल नेव्हिगेशन सेन्सर सिस्टमच्याद्वारे आपल्या बसचं लाईव्ह लोकेशन कंट्रोल रूमला सेंड होणार आणि कंट्रोल रूमच्या मदतीने ॲम्ब्युलन्सेस, पोलीस सर्व्हिसेस आणि जे काही इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्यांना सिग्नल पोहोचवून ते लवकरात लवकर ह्या ठिकाणी आपल्या ॲक्सिडेंटच्या सीन ठिकाणी पोहोचून आपल्या प्रत्येक पॅसेंजर्सना लवकरात लवकर मेडिकल फॅकल्टी प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. आणि हे जे मॉडेल आहे हे मॉडेल जर आपण आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये यूज केलं तर ते नक्कीच आपल्या फ्युचरसाठी एक युजफुल ठरेल. थँक्यू सर. आता एक प्रश्न मला उद्भवला जेव्हा तू बोलत होता की हा प्रोजेक्ट जे तयार केलेला आहे ते किती किमतीमध्ये तयार झाला? सर हा जो आपण ह्या ठिकाणी जो आता डेमो मॉडेल बनवला आहे ह्या ठिकाणी आपल्याला 500 ते 1000 रुपयाचा खर्च आलेला आहे. जर आपण ह्या मॉडेलला जर आपण रिअलिस्टिकमध्ये बनवायला गेलं तर त्या ठिकाणी 5 ते 10 लाख रुपयाचा ॲडिशनल खर्च वाढेल सर. पण काय होतं सर की आता काही दिवसापूर्वी आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये ॲक्सिडेंट झालेला होता. या ठिकाणी 15 ते 20 प्रवासी हे जखमी झाले होते आणि मृत्युमुखीसुद्धा पडलेले होते. आणि त्यावेळी आपण आपल्या राज्य सरकारने आणि भारत सरकारने प्रत्येक प्रवाशांना 15 ते 20 लाखांची आपण त्यांना मदत केली होती. ते इन्व्हेस्टमेंट नंतर न करता जर आपण पहिल्यांदा आपल्या बसमध्ये केलं यामुळे आपली टेक्नॉलॉजीसुद्धा इम्प्रूव्ह होणार आणि आपला जो 2017 भारत मिशन आहे तो सुद्धा आपल्याला कम्प्लीट होणार आणि प्रत्येक पॅसेंजरला सेफ्टीसुद्धा प्राप्त होणार. थँक्यू.